संजना गौरी. नमस्कार. बघा किती ऊन पडलेला आहे बघा बाहेर. जेवण झालेत का तुमचे? चला म्हणलं आमचे पण जेवण राहिले तर एक व्हिडिओ करून तुम्हाला टाकावं म्हणलं. चला मी आज काय बनवले तुम्हाला दाखवते जेवायला. बघा इथं असं चिंच टाकून असं छान असं वरण बनवलेलं आहे. इथं अशी डाळबट्टी बनवलेली आहे मी. इतकी छान लागते ना, आंबट गोड वरणामध्ये खूप छान लागते बरं का. आणि थोड्या तळायच्या पण ठेवलेल्या आहेत कारण यांना तसे आवडतात काही, म्हणून म्हणलं तुम्हाला एक व्हिडिओ करून टाकावं, कारण टाकलं पण नाही ना सकाळपासून. आणि परी झोपलेली आहे बघा. परी काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही आहे. आज परीसाठी खायला बनवायचं आहे. मी तुम्हाला व्हिडिओ करून टाकणारच आहे की तिला म्हणजे खाण्यासाठी आता 6 महिने पूर्ण झालेत ना, की तिला खाण्यासाठी काय काय करायचं आहे आपल्याला, तर ते बनवणार आहे मी तांदळाचं डाळीचं. मग मी तुम्हाला व्हिडिओ करून टाकते आज बनवता. उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही. आज बनवायचे म्हणलं. जेवण झालेत का नाही बघा तुमचे. आमचे राहिले जेवण, आत्ताच आले ते बाहेरून. आणि जेवण करायचे तर आता परीला झोपी घातले. किरकिरीवर लई करायली होती म्हणून झोपी घातले आणि झोपलेले आहे बघा परी आपली. परी काही व्हिडिओमध्ये येणार नाही आज. सकाळी इतकं काम झालं ना आज माझं, तर खूपच काम झालेलं आहे बघा. मी सकाळी व्हिडिओ केलाच नाही. तुम्हाला सकाळी व्हिडिओ जर केला असताना म्हणलं असतं, कारण पाणी आलं होतं 5 वाजता. पाणी आलं, पाणी भरलं सगळं. आणि मोठे कपडे पण धुतलेत मी. सगळे मोठे कपडे धुतलेत. इतकं म्हणजे पूर्ण पाणी घरामध्ये झालं होतं. मोठे कपडे धुतले आणि यानं मला वरी गच्चीवर नेऊन लागले ते, कारण आता ऊन आहे ना, चांगलं ऊन आहे. मग पुन्हा थंडीमध्ये पुन्हा पावसाळ्यात पांघरायला चांगले वाटते जरा, कारण घाण झाले होते खूप, म्हणून धुतले. तर पाणी पण खूप वेळ राहिलं होतं. 5ला पाणी आलं होतं आज. इतके कपडे होते ना, खूपच कपडे होते बरं का. अक्षरशः किती अर्धा किलो निरमा पुडा संपवला मी. अर्धा किलो मोठे मोठे कपडे, पूर्ण गच्च भरलेले आहे. आणि एवढे जड होते पाण्यानं, म्हणून यांना म्हणलं मला वरी नेऊन ठेवा, ते सगळे कपडे वरी नेऊन ठेवा. मग यानं सगळे कपडे वरी नेऊन ठेवले आणि पुन्हा नंतर मी वरी जाऊन ओळ घातले. व्हिडिओ करायलाच पाहिजे होता ते. खूप म्हणजे कपडे होते बरं का. आणि सगळं घरामध्ये पाणी, व्हिडिओ काढायला पण नाही, वेळच नव्हता. एवढं म्हणजे होतं सकाळी काम. ते झाल्यानंतर मग चहा पाणी ते केले आम्ही. आणि नंतर मग हे स्वयंपाक केला, वरण डाळबट्टी, एकदम सोप्या पद्धतीची. कारण म्हणलं स्वयंपाक पूर्ण करायचं, इतकं कंटाळा आलता ना, म्हणून कुकरमध्ये वरण लावलं आणि ते पीठ मळून घेतलं डाळबाटीसाठी आणि ठेवलं. मी इडली पात्रामध्ये वापरून घेत असते त्याला. पाण्यामध्ये उकडून घेत नाही मी त्याला. पाण्यात उकडून कधीच घ्यायचं नाही, चवच जाते त्याची. तर इतके भारी झालेत ना, खूप भारी झालेले आहेत. आम्हाला तर खूप आवडतात बघा. सारखंच करतात आम्ही ते डाळबाटी, कारण आम्ही खातात. चला आता जेवायला घ्यायचं आहे आपल्याला. आलेले आहे ते, आता जेवण करू आपण. तुम्हाला टेस्ट करून दाखवते. खूप छान झालेलं आहे. आणि डाळबाटी तुम्ही करत नसला तर नक्की करत जा. खूप म्हणजे भारी लागते बरं का. आणि याच्यामध्ये म्हणजे पातेल्यात उकडून घ्यायची गरजच नाही त्याला. इडली पात्रामध्ये, आता इडली पात्र आपलं 4 म्हणजे माझे 3च येतं प्लेटाचं. मग 3 प्लेटामध्ये असे 4-4चे गोळे म्हणजे 12 होते. तर म्हणजे 12 उंडे करायचे असे एवढे, त्याच्यामध्ये वाफायला ठेवायचे. इतके भारी होते ना, कारण पाण्यामध्ये उकडायचंच नाही त्याला, लय वेळ लागते. बघ किती छान झालेलं आहे. मी याची रेसिपी तुम्हाला काय टाकली नाही. खूप मस्त झालेलं आहे बरं का. कारण इतकं पटकन होतंय ना हे ना, म्हणजे स्वयंपाकाला वेळ लागत नाही जास्त आणि खायला पण ते छान लागते.
एकदम सोप्या पद्धतीत. मी असं नाही तर ते पाण्यामध्ये गोळे उकडायचे, त्याला खूप वेळ लागते, तसं नाही करत मी. इडली पात्रामध्ये एकदम सोप्या पद्धतीमध्ये होते. एकदम भारी झालेलं आहे बघा. तुम्ही नक्की करून बघा. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.